आज आपण होम करत असताना एक विशिष्ट प्रकारची अग्निहोत्रात वापरली जाणारी आणि सर्वात ताकदवंत असणारी बगलामुखी अनुष्ठानात देखील जेव्हा पूर्णाहुतीच्या वेळी ज्या गोष्टी टाकतात ती गोष्ट म्हणजे ही नारळाची पूर्ण कवटी. जेव्हा वाम मार्गातून भगवतीची पूजा केली जाते किंवा सात्विक मार्गातून जरी देवीची सेवा करत असतात तर ही पूर्णाहुती आपल्या यज्ञकुंडात किंवा आपण होमाला बसलेलो नाहीये परंतु आपल्याला देवीचा याद करायचा आहे. तर हे नारळ आपण पूर्ण असं अख्खं घेतलं आणि आता याला काय करायचं मित्रांनो, याला मधून चिरायचं. याचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे. अशा प्रकारे 2 भाग आपण करून घेतो. हे 2 भाग झाल्यानंतर आपल्याला आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे हे बघा, अशा प्रकारे हा मिश्रण आहे. या मिश्रणामध्ये नागवेलीचे पान, परत तुम्हाला सांगतो जे भोपळ्यासारखे पदार्थ, भोपळ्यासारखे जे फळ असतात, थोडक्यात कोहळा झाला, दुधी भोपळा झाला, अशा प्रकारचे भोपळ्यांचे बीज आहेत ते याच्यात मिश्रित केलेले आहे. बडीशेप, विड्याचं जे साहित्य असतं ते देखील याच्यात मिश्रित केलेलं आहे. तीळ, सातू, गुळ आणि शेवटी आपण टाकणार आहोत याच्यामध्ये तूप. तूप टाकून झाल्यानंतर या पूर्णपणे मिश्रित करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला जितक्या सुगंधित फुलांच्या पाकळ्या टाकता येतील तेवढ्या आपण याच्यात टाकलेल्या आहेत आणि याला एकत्रित मिश्रण करून घेणार आहोत. आणि त्याचसोबत आपण 5 प्रकारचे कडधान्य जे आहेत ते देखील याच्यात मिश्रित केलेले आहे. आता हे अशा प्रकारे याच्यात भरून घ्यायचं. दोन्ही भाग जे आहेत ते पूर्णपणे भरून घ्यायचे आणि भरून झाल्यानंतर जो दोन्ही भाग आहे तो आपल्याला बंद करायचा आहे, पण ते आपण रक्षासूत्राने बंद करणार आहोत. त्याला बंद करण्यामागे मंत्र असतो. ह्या 2 बाजू आहेत. हे 2 तत्व झाले. एका तत्वापासून स्त्री, एक तत्वापासून पुरुष, अशा प्रकारे हे 2 तत्वाचे आपण हे 2 भाग आता जोडणार आहोत. जसं आपण कापलं होतं त्याप्रमाणे हे फिट करून घ्यायचे, असं सेट करायचं. आणि त्यानंतर जो मंत्रोच्चारण करतोय त्या मंत्रोच्चारण करून पूर्ण ताकदीने आपल्याला हे बंदिस्त करायचं. ओम कापालिनी विच्चे नमः, ओम काली विच्चे नमः, ओम सांभवी विच्चे नमः, ओम भैरवी नमः, ओम सिद्ध भैरवी नमः, ओम सिद्ध भैरवी नमः, ओम सिद्ध भैरवी नमः. अशा प्रकारे आपल्याला हळूहळू जे आहे ते पूर्णपणे बांधून घ्यायचं आहे. याचे जे वेडे आपण मारणार आहे ते वेडे पूर्ण 21, 11 किंवा 51 असेल. आणि हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर आपण होम जरी नसन केलेला, येत्या पौर्णिमेला, येत्या अमावस्येला आपल्याला हे आपल्या दाराच्या उंबऱ्यावरून 12 वेळा उतरून आपल्याला अग्निहोत्रात टाकायचं आहे. घरात लक्ष्मीची प्रॉब्लेम असेल, लहान बाळांना दुखणं असेल किंवा मोठ्या माणसाला देखील आपल्या घरात कायम सातत्याने दुखणं चालू असेल, घरातली जी निगेटिव्हिटी असते ती याने मात्र पूर्णपणे भक्ष होत असते. आणि हे एक कुंड प्रज्वलित करून, अग्नी प्रज्वलित करून आपल्याला अशा प्रकारे बघा हा गोळा तयार झालाय. आणि हा गोळा जो आहे पहिले उंबऱ्यावरनं उतरायचा आणि त्यानंतर घरातले जेवढे माणसं आहेत त्यांच्यावरनं उतरून हा अग्नीमध्ये फट स्वाहा म्हणून मंत्राचा उच्चार करून सोडून टाकायचा. आणि हा मंत्र येत नसेल तर क्लीम काली, क्लीम काली, क्लीम काली, क्लीम भैरवी, क्लीम भैरवी याचा उच्चार पूर्ण ताकदीने करून हे उतरवायचा आहे आणि होम करायचा. अशा प्रकारे हा जो पौर्णिमेचा मार्ग आहे तो प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा ओढण्यासाठी करायचा. ओम काय